नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. बरेच दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही. आणि का बनवत नाही ते तर सर्वांना माहीत आहे की सध्या व्ह्यूज खूप कमी येतात व्हिडिओजला. म्हणजे चांगलं मोटिवेशन वगैरे जिथं असतं तिथं त्याला व्ह्यूज खूप कमी येतात. आणि यूट्यूबने सगळं म्हणजे सिस्टीमसुद्धा आता बदलला आहे. तो म्हणजे काय काय सिस्टीम त्यांनी वेगळी वेगळी काढलेली आहे, बदल केला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एवढं व्हायरल होत नाहीत. तरीसुद्धा आता आपलं एक चॅनल आहे, आपण पहिल्यापासून व्हिडिओ काढतोय आणि चालू आहे चॅनल, तर कशाला उगी बंद ठेवायचं म्हणून आम्ही एक 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 व्हिडिओ मधून टाकत राहते मी. तर मला आत्ता एक आठवलं एकदमच. माणूस म्हणजे कसं असतं बघा, स्वतःच्या वाईट विचारांनी स्वतःचा विनाश करून घेतो. हो, खूप विनाश करून घेतो तो. त्याच्या डोक्यामध्ये इतके विचार असतात ना, आपल्याच लोकांबद्दल एवढी नफरत असती ना मनामध्ये. आणि ती नफरत ना, जेव्हा माणूस जन्मतो, लहानाचा मोठा होतो, आईवडिलांजवळ खूप खूप माया करत असतात आईवडील त्याला. इतकी माया करत असतात ना, त्याला जरा रडला तरी आई त्याला जवळ घेते आणि त्याला खूप समजवते, माया करते, प्रेम करते, शांत करते. आणि जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्याच्यात बदल होतो. माहीत नाही आता काय विचार असेल, काय बदल होतो. स्वतःचं आपण तो विचार करतो. म्हणजे आपल्या मनात असं का विचार येतात की आपलीच म्हणजे इतकी जवळची आई किंवा वडील, भाऊ बहीण इतके म्हणजे दुश्मनासारखं वागतो आपण त्यांच्यासोबत, वाईट बोलतो, त्यांना घाण बोलतो की ते सहन करू शकत नाही. आणि आपण बोलून पण जातो, त्यांच्यापासून वेगळे पण होतो. त्याच्यामध्ये बरेच दिवस जातात. मग हळूहळू परत त्यांना काही समस्या येतात, परत त्यांना त्यांची आठवण येते, आपल्या परिवाराची आठवण येते, त्याला येते. मग असं नसतं. माणूस हा स्वतःच्या विचारांनी स्वतःचा विनाश करतो, ही म्हण खरी आहे. तुमचेच विचार आहेत ते. कारण तुम्हाला घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती, आईवडिलांनी सांगितलेलं पटत नाही गोष्टी. तुम्हाला वाटते तुमचे आम्ही दुश्मन आहे, आणि म्हणजे आईवडील दुश्मन आहे, त्यांनी आपल्याला चुकीचं सांगतात असं वाटतं. त्यांनी कारण खूप दिवस तुमच्या आधी जन्मलेलं असतात आणि त्यांनी खूप दुनिया बघितलेली असते. त्याच्यामुळं ते कधीही आपल्या मुलांचं वाईट होऊ नये असं वाटत नसते त्यांना. ते नेहमी आपल्या मुलांचं चांगलंच होण्यासाठी विचार करत असतात. पण काही जण बघा एवढं मन दुखवतात ना की असं काय म्हणतात, जर आपण एखाद्याला माफ करतो, ज्यांना माफ करतो त्याला ना अक्षरशः श्राप तोंडातनं निघतो आपल्या. का निघतो श्राप माहीत आहे ना? कारण त्यांनी प्रमाणापेक्षा आपल्याला जास्त दुखवलेलं असतंय. हां, जर तुम्हाला माया, प्रेम हे सगळं तुम्ही घेण्याच्या ऐवजी आपल्या घरातल्या लोकांकडनं, परिवाराकडनं, त्याच्याऐवजी तुम्ही श्राप घेता. का घेता? कारण तुम्ही त्यांना प्रमाणापेक्षा जास्त दुखवलेलं असतं, मन तुटलेलं असतं त्यांचं. तरीसुद्धा तुमच्यात बदल होत नाही आहे. तुम्ही एवढं तुमच्यात परिवर्तनसुद्धा होत नाही आहे. अक्षरशः तुम्ही दुसऱ्यांजवळ अजूनही तीच गाथा गाता की माझी आई तशी, माझे वडील तसे, माझे हे भाऊ तसे. अजूनसुद्धा तुम्ही तसंच बोलता. का? कशासाठी एवढं? एवढं काय बिघडवले त्यांनी? आणि बिघडवलं असं तर तुमचं नशीब शेवटी, है ना? प्रारब्ध म्हणतात त्याला, कर्म म्हणतात त्याला. चांगलं जर वागलं तर चांगलंच आपल्या नशिबाला फळ येत असेल. तुम्ही जर वाईट वागला, जेणेकरून त्या आईशी, आणि काय काय घरामध्ये कसं असतं बघा, घरामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये म्हणा, दुनियामध्ये म्हणा, देवाची भक्ती करतात आणि त्या देवाचे ते भक्त असतात. आणि त्या देवाच्या भक्ताला सुद्धा तुम्ही जर दुखवलं ना, ते देव तुम्हाला कधी माफ करत नाही आहे. आणि हे सत्य आहे. आज तुम्ही माना अगर न माना, पण कुठंतरी काहीतरी थोडी तरी जो मनुष्य देवावर खूप भक्ती करतो मनापासून, आणि काही त्यांना देवाकडून मिळालेलं असतं, त्याची जाणीव नसते तुम्हाला, असते.
थोडीशी त्यांना दैवी शक्ती आलेली असती, त्यांना देवाचं दान मिळालेलं असतं, आपोआप मिळालेलं असतं त्यांना. हो, कारण ते कधीही कुणाचं वाईट होऊ नये असं विचार कधीच करत नसतात. अशा लोकांना असते थोडीशी ते काय म्हणा भावना कुठंतरी असते त्यांच्या मनात, आणि त्यांना सगळं कळत असतं समोरचा माणूस कसा वागतो कसा नाही. खूप विचित्र, म्हणजे इतके शब्द तुम्ही उच्चारताना तुमच्या तोंडातून तुमच्या जवळच्या लोकांविषयी, आईविषयी, वडिलांविषयी, भावाविषयी इतकी बेकार शब्द तुम्ही उच्चारता तोंडातनं, तेच तोंड तुमचं घाण, तुमची वाणी तुम्हाला नंतर त्रास होतो. म्हणूनच म्हणतात ना, वाणी ही दैव आहे. जेव्हा आपण बोलतो ना, तीच शक्ती असते. जेवढी तुम्ही चांगलं बोलण्यामध्ये शक्ती निर्माण होती ना, तेवढी कशातच नाही आहे. कारण बोलण्यामुळे खूप कामं होतात आपली. आपण बोलण्यामुळं सर्व काही जिंकू शकतो. आपली वाणी नेहमी चांगली ठेवायला पाहिजे. तुम्ही जर वाणी चांगली नाही तुमची, तर तुमच्याकडनं लोकांनी काय अपेक्षा करावी, है ना? लोकांना आपण हवंसं वाटावं, है ना? कुठलाही व्यक्ती राहू द्या, जेव्हा आपण एखाद्याला इतकं वाईट बोलतो, आणि मग कसं असतं, आपण एखाद्याला, ती व्यक्ती चांगली जरी तुमच्याबद्दल विचार करत असेल, तुम्ही त्या व्यक्तीला जर वाईट म्हणत असाल आणि तुमच्या मनात तेच भरलं, तर तुम्ही मरेपर्यंत त्या व्यक्तीला वाईटच समजत असता. त्याला कोणाचा दोष नाही आहे, स्वतःचाच विचार आणि स्वतःचाच विनाश. स्वतःच्याच विचाराने स्वतःचाच विनाश होतो, असे विचार तुमच्या मनात येतात. आणि तुम्ही जग जिंकू शकता, माणसांचं मन जिंकू शकता, पण त्याच्यासाठी वाणी चांगली पाहिजे, आपली बोलीभाषा चांगली पाहिजे. बोलीभाषा चांगली पाहिजे आणि कष्ट करण्याची क्षमता पण पाहिजे अंगामध्ये. कष्ट करायला नको, नीट बोलायला नको, माणसाला दुखवायला पाहिजे. वाणीमध्ये दैव असतं, वाणी म्हणजे शक्ती असते. जेवढं माणसाचं मन दुखवलं जातं ना, तेवढं आपल्याला श्राप मिळतात. हां, मन दुखवा, तुम्हाला जर कोणी काय तुमच्याबद्दल समोरासमोर वाईट बोलत तर तुम्ही त्याला बोलू शकता. पण जर विनाकारण एखाद्या माणसाला आपण वाईट बोलतो आणि वाईट ठरवतो, त्यात दोष तुमचाच असणार, कारण तुमचे विचार तसे असतात, है ना? कारण अशा विचारामुळं तर विनाश होतो आपला, आणि आपण विनाशाकडे जातो. मी अगोदर पण एक व्हिडिओ काढलेला होता बघा. आपले जे विचार आहेत, किंवा आपण लोकांना नेहमी चुकीचं ठरवतो, घरातल्या लोकांना जे आपल्याच फायद्याचं सांगत असतात ते, है ना, आपल्याच आयुष्याबद्दल चांगलं सांगत असतात, आपण त्यांना चुकीचं ठरवतो. जेव्हा आपण त्यांना चुकीचं ठरवतो तेव्हा सुद्धा आपण विनाशाकडे चाललेला असतो. तुम्ही जर जन्म दिलेल्या आईला, जन्म दिलेल्या बापाला विनाकारण त्रास दिला, तर तुमचा विनाश हा पक्काच आहे, ठरलेलाच आहे तुमचा विनाश. म्हणतात ना, आशीर्वाद आणि तळतळाट कधीही वाया जात नाही. वाणी ही नेहमी बोलण्याने चांगलं होत असतं. वाणीमध्ये एक शक्ती असते. वाणीमध्ये तुम्ही जग जिंकू शकता, माणसाची मन जिंकू शकता. जसं पाणी असतं ना, आपण तयार करत नाही पाणी. पाऊस पडतो, जमिनीत पाणी जातं आणि ते पाणी तयार होतं. आपण स्वतः आपल्या हाताने पाणी तयार करतो. जसं हाताने आपण मशिनरी तयार करतो, धान्य उगवतो, तसं पाणीही तयार करत नाही. तसं प्रत्येक माणसाचं मन असतं ना, तुम्ही इतकं दुखवलेलं असते ना, आणि ते परत आपल्यासारखं करायला किंवा त्यांच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण करायला खूप वेळ लागत असतो. जोडलेलं असते ना, ते ठीक आहे, पण तोडायला लय वेळ लागत नाही आहे, लगेच तुटतं ते. म्हणून कधी पण काही पण राहते, जे आपण वागतो बोलतो ना, ते संयम ठेवायला पाहिजे त्याच्यावर. आणि मेन म्हणजे आपल्या अंगामध्ये, जसं तुम्ही अन्न खाता भरपूर पोटाला, पोट भरून अन्न खाता, पाहिजे ते खाता, अन्न चवीनं खाता, तसं शरीरामध्ये एक एनर्जी पाहिजे, शरीरामध्ये एक ताकद पाहिजे कष्ट करण्याची.
कष्ट केल्याशिवाय कुठलंच फळ मिळत नसते. कोणीही राहू द्या, कष्टही करावंच लागतं. कोणी कोणी डोक्याचं बुद्धीचा वापर करून पुढे जातात, कष्ट करतात. कोणी कोणी आपल्या हातापायातली जी शक्ती असते तिथं कष्ट करतात, है ना. तर कष्टाशिवाय फळ नाही आहे, मन खरी आहे. म्हणून तुम्ही कष्ट करा आणि तुम्हाला जे शिक्षण दिलेलं आहे त्याचा उपयोग करा. तुम्ही शिक्षण शिकलात ना, शिक्षण कशासाठी शिकताय तुम्ही? त्याचा काहीच उपयोग नाही. मग काय फायदा शिक्षणाचा? शिक्षणाचा फायदा नाही, आयुष्याचा फायदा नाही, तुमच्या जीवनाचा फायदा नाही. सोबत आपल्या कोण आहे सोबत हे बघा ना. आपल्यासोबत आहे कोण? कोण येतो उपयोगाला? आणि त्याच आपण व्यक्तीला तोडतो म्हणजे मन दुखवतो त्यांचं. परत त्यांचं काहीही झालं तरी ना, मन दुखवलेलं असतं त्या व्यक्ती, त्यांना काहीही झालं ना, काहीही फरक पडत नाही या. कारण पूर्णपणे तो माणूस मनातनं उतरून गेलेला असतो. काही सुद्धा फरक पडत नाही त्या माणसाला. जवळ येऊन जरी बसला तो माणूस, तो व्यक्ती, तरी काही वाटत नाही या. समोरून जरी गेला, जवळ येऊन समोर जरी बसला आपला, तरी त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही आपल्याला. कारण एवढं त्यांनी मन दुखवलेलं असते, प्रमाणाच्या बाहेर मन दुखवलेलं असते, काही वाटत नाही त्याच्या. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोलायचं असतं. आपले विचार चांगले ठेवायचे. जर आपलेच विचार आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते तर जगण्याचा काय अर्थ आहे? तर मला हेच सांगायचं होतं की परिवाराला धरून राहावा. परिवाराच्या सोबत जेवढं तुम्ही राहील ना, तेवढी तुमच्यामध्ये शक्ती असेल. एवढं सांगायचं आहे मला. कारण खूप आजकाल कुटुंब विखरायला लागलेत, म्हणजे विखुरले जायला लागलेत कुटुंब, खूप विखुरले जायला लागलेत कुटुंब. एकमेकाबद्दल माया राहिली नाही, एकमेकाबद्दल प्रेम राहिलं नाही, काही राहिलं नाही. माणसं समोर जरी आले आपले, तरी आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि मला कमेंट करा की मला तुम्हाला काय सांगायचं आहे नक्की. कमेंट केलं ना, मग कळेल की मला नक्की काय बोलायचं आहे ते. व्हिडिओ तर व्हायरल होत नाही, 100च्या पुढे सुद्धा व्हिडिओ व्ह्यूज जाईना झाले. तरीसुद्धा म्हणलं चला एखादा व्हिडिओ सोडून द्यावा आपला, बनवावा एक व्हिडिओ. आलं डोक्यामध्ये म्हणून पटकन बनवला तो व्हिडिओ. व्हिडिओचा विषय काय राहिलं, आपले विचार आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात. तर कसं घेऊन जातात विनाशाकडे, हा मुद्दा मी व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. आवडलं तर तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.